हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. नाद ब्रह्म. लाओत्से म्हणतो की संगीतात सूर आणि स्वर यांच्या ताळमेळातून नाद ब्रह्म निर्माण होते. शेकडो वर्षांपूर्वी लाओत्सेने द्वैतामधून अद्वैतात नेणारे एक मूलगामी सांगीतिक तत्त्व सांगितले आहे. ध्वनिनाद, ध्वनिलहरी, ताळमेळ यांच्या विरोधाभासामधून निर्माण होणाऱ्या अद्भुत वैश्विक नाद ब्रह्माची मूलभूत ओळख करून दिली आहे. त्यामधून प्राप्त होत असलेल्या ओंकारमय स्वर साधनेची, सहज समाधीची महती गायली आहे. सूर म्हणजे ढोबळमानाने आवाजाची पट्टी. ही त्या गायकाच्या आवाजाची जातकुळी असते. समाधिनीच्या भाषेत आवाजाची पट्टी काळी 1 ते काळी 7 अशी किंवा पांढरी 1 ते पांढरी 7 अशी काहीही असू शकते. प्रत्येक गायकाच्या आवाजाची पट्टी निराळी असते. स्वरराज छोटा गंधर्वांसारखा एखादा दैवी चमत्कार निराळा असतो. हे स्वरराज पांढरी 1 ते पांढरी 7 अशा सर्व सुरात संचार करत गात असत. स्वर निराळे आणि अनंत आहेत. सारे ग म प ध नि सा हे स्वर आणि 22 श्रुती मूलभूत मानलेल्या आहेत. त्यांची म्हणायची एक विशिष्ट अशी पद्धत आहे. गाताना खालच्या खर्जातील सापासून वरच्या तार सप्तकाच्या सापर्यंत स्वर आळवले जातात. हे गायन जो तो गायक त्याच्या सुरात आवाजाच्या पट्टीत करतो. हे गाताना गायक सारे ग म प ध नि सा असे एका पाठोपाठ गात वर जातो आणि मग उलट क्रमाने गात खाली येतो. याला आरोह अवरोह असे म्हणतात. गाताना गायक त्याच्या स्वतःचा सूर सांभाळत त्याच्या आवाजाच्या पट्टीत सारे गम पध निसा या स्वरांची अनेक प्रकारे सरमिसळ म्हणजेच परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स करतो. गायकाच्या साथीला एका बाजूला एक सुरी तबला आणि अनेक स्वरांनी युक्त अशी संवादिनी किंवा व्हायोलिन असते. यात पुन्हा लयीची ठाय, मध्य आणि द्रुत अशी चमत्कृती केली जाते. पुढे हळूहळू याचे शास्त्र तयार झाले. अमुक प्रकारे स्वरांची जोडणी केली की त्याला अमुक राग असे नाव दिले गेले. अशा प्रकारे या अशा शास्त्रबद्ध आणि शास्त्रशुद्ध स्वरलहरींनी परमात्म्याच्या द्वारी घेऊन जाणारे वैश्विक नाद ब्रह्म निर्माण होते. ते गाताना आणि ऐकताना आपला भौतिक देहभाव, भौतिक विश्व आपण विरून जाते. आपली नाद ब्रह्मी समाधी लागते. सूर आणि स्वर यांचा संगम इतर वेळेलाही होत असतो. कौटुंबिक सामाजिक समारंभात, शाळा भरताना, सुटल्यावर, बाजारात आवाजाची सरमिसळ होत असते. परंतु त्याला ताळमेळ नसतो. त्यामुळे तो गोंधळ आणि गोंगाट होतो. त्याला नादब्रह्म असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, मुक्याला मौनी ऋषी किंवा तृतीय पंथीला ब्रह्मचारी असे म्हणता येत नाही. नाद ब्रह्मासाठी सूर, स्वर, ताल, लय यांच्या सरमिसळीचा एक अद्भुत ताळमेळ व्हावा लागतो. तेथेच स्वरमय परम पवित्र निर्माण होते. त्यातच स्वर समाधी प्राप्त होते. भगवंत श्रींची बासरी यामुळेच गोपगोपींना मुग्ध करत होती. त्या परमाकडे आकृष्ट करत होती. क्रमवाद. लाओत्से म्हणतो की पूर्वगमन आणि अनुगमन यावरून क्रमवारी ठरवण्यात येते. जे आधी येते किंवा होते आणि जे त्यानंतर येते किंवा होते त्यानुसार क्रमवारी ठरवण्यात येते. प्रथम येणे आणि नंतर येणे हे परस्पर विरुद्ध द्वैत आहे. परंतु याचाच उपयोग करून नियती विश्वाचा कारभार चालवत असते. येथील घडामोडींची अशा प्रकारे क्रमवारी पक्की केल्यामुळे विश्वाच्या कारभारात एक फार उत्तम सुसूत्रता आली आहे. नियतीकडून एकदा ठरवण्यात आलेल्या या क्रमवारीत मानवाकडूनच असे नव्हे तर निसर्गाकडूनही बदल करणे अशक्य असल्यामुळे विश्वाच्या कारभाराचे फार सुरेख नियोजन झाले आहे. उन्हाळा सुरू होतो आणि संपता संपता पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागते. उन्हाळा संपतो आणि पावसाळा केव्हा सुरू झाला ते समजतही नाही. पावसाळा हळूहळू संपत येतो आणि हिवाळा
त्याच्या आगमनाची कल्पना देऊ लागतो. पावसाळा केव्हा संपला आणि हिवाळा केव्हा सुरू झाला ते कळतही नाही. हिवाळा हळूहळू संपत येतो आणि उन्हाळा त्याच्या प्रवेशाची तयारी करतो. हिवाळा केव्हा संपला आणि उन्हाळा केव्हा सुरू झाला ते लक्षातही येत नाही. अशा प्रकारे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे हे ऋतुचक्र ठराविक याच क्रमवारीने सुरू राहते. सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्र, मध्यरात्र, पहाट, पुन्हा सकाळ, सायंकाळ, रात्र, मध्यरात्र, पहाट हे असे क्रमवारीने दिनमान सुरू राहते. यात बदल होत नाही. रात्रीनंतर दुपार होत नाही. त्या ठरवलेल्या क्रमवारीत बदल होत नाही. सकाळी सूर्य येतो, सायंकाळी निघून जातो. रात्री चंद्र येतो, पहाटे निघून जातो. सकाळी सूर्य येतो, सायंकाळी निघून जातो. रात्री चंद्र येतो, पहाटे निघून जातो. हे असे दिवस रात्र सुरूच राहते. रात्री मुक्कामाला सूर्य थांबत नाही. ठरवलेल्या क्रमवारीत बदल होत नाही. विश्वात सतत उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय असे होत असते. याला खीळ नाही. जन्म, बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू, पुन्हा जन्म, बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू हे असे होत असते. यात बदल होत नाही. बालमृत्यू किंवा अकाली मृत्यू होतात, परंतु त्याची कारणे गतसंचिताशी निगडीत असतात. सर्वसाधारणपणे हाच क्रम होत असतो. हे असे क्रमवारीने झाले नाही तर विश्वाच्या कारभाराची घडी विस्कटेल आणि येथे अराजकता माजेल. यास्तव यात बदल करायचा जराही प्रयत्न करू नये. कृत्रिम ऋतूंचे प्रयोग केले जातात. ते विश्वाच्या नैसर्गिक कारभाराला घातक आहेत. नियतीने जे जीवन घालून दिले आहे त्याप्रमाणे आनंदात जगावे. जन्मानंतर मृत्यू अटळ आहे. मृत्यू जिंकला गेला तर जन्म त्रासदायक होईल. वृद्धांनी जागा खाली करून दिली नाही तर अराजक माजेल. हरी ओम.